लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. काश्मीर, लेह, लडाख परिसरात जोरदार हिमवृष्टी होत असल्यानं तिकडून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या गार वाऱ्याचा वेग हा ताशी 12 ते 15 किलोमीटर असल्यानं राज्यात सोमवारी किमान तापमानात सुमारे 2 अंशांनी वाढ झाली असली तरी बोचऱ्या थंडीचा अनुभव हा सध्या नागरिक घेत आहे. तर नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये सर्वात नीचांकी 11 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भाग वगळता आगामी आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला. तर दक्षिण भारतात जोरदार पाऊस होत असून तो 2 दिवस राहण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात पावसाचा अंदाज हा कमी आहे. तर नाशिक, निफाड पाठोपाठ बारामती, उदगीर, मालेगाव, पुणे, सोलापूर, महाबळेश्वर, रत्नागिरी, कुलाबा, संभाजीनगर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, परभणी, अहमदनगर, नागपूर आणि अमरावती या ठिकाणी थंडीची लाट ही पुढील आठवड्यात देखील कायम राहणार आहे. तर संपूर्ण राज्यभरात नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झालेली असून निफाडचा पारा हा 11 अंश सेल्सिअसवर खाली घसरलेला आहे. तर नाशिकमध्ये 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज झालेली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.